छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वराज्याला सुपुत्र देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ रणरागिणी होऊन मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणत इंग्रजांना संघर्षाच्या बळावरती हाकलवून लावणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंना स्त्री शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि मातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व, मानवतेची, ममतेची, समतेची ज्योत पेटत ठेवणाऱ्या सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. विद्यार्थी मित्रांनो, आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिला भगिनींना या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आज 8 मार्च हा दिवस आपण दरवर्षी जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आपल्या सर्वांना माहित असेल की हा दिवस का साजरा केला जातो आणि 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चूल आणि मूल एवढंच स्त्रीचं विश्व होतं, परंतु या स्त्रियांमध्ये असणारे गुण, त्यांच्यामध्ये असणारं कर्तृत्व पाहून आपल्याच समाजातील काही समाज सुधारकांनी स्त्रियांना घराच्या बाहेर काढलं पाहिजे या उत्तंग अशा हेतूने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखल्या आणि स्त्रियांना बाहेर काढलं. तेव्हापासून स्त्रिया समाजामध्ये ताटमानाने जगू लागल्या, स्त्रियांना नोकऱ्या मिळू लागल्या, सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे येऊ लागल्या. परंतु मित्रांनो, जरी स्त्रियांना नोकऱ्या मिळत असल्या, जरी स्त्रिया बाहेर पडत असल्या, तरी त्यांना मानाचं स्थान मिळत नव्हतं. आणि म्हणून आपल्या कामाच्या ठिकाणी होणारा अन्याय या महिला सहन करू शकत नव्हत्या आणि म्हणून तो न सहन होणारा अन्याय दूर करण्यासाठी सर्व महिला एकत्र आल्या आणि 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो महिला कामगारांनी रूटबर्ग चौकात जमून एक मोर्चा केला आणि या मोर्चामध्ये त्यांनी स्वतःचे हक्क मांडले. त्या हक्कामध्ये त्यांनी सांगितलं, स्वतःचे हक्क त्या ठिकाणी त्यांनी मांडले आणि त्या हक्कामध्ये त्यांनी महिलांसाठी मतदान हक्क आणि सुरक्षितता या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. आणि स्त्रियांच्या हक्कासाठी हा पहिला लढा त्या ठिकाणी सुरू झाला. स्त्रियांनी स्वतःसाठी दिलेला हा पहिला लढा यशस्वी झाला आणि त्याच्याच स्मरणार्थ 8 मार्च हा दिन सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. भारतात पहिला जागतिक महिला दिन 8 मार्च 1943 रोजी मुंबई येथे साजरा केला गेला. हा दिवस महिलांच्या प्रति सन्मान, प्रेम आणि आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेला. बालमित्रांनो, स्त्री कोण आहे? स्त्री कोण आहे तर स्त्री एक प्रेम, शक्ती, करुणा, सहनशीलता, काळजी या सर्वांचं एक द्योतक मानलं जाते आणि म्हणून आपण सर्वांनी स्त्रियांचा आदर केला पाहिजे, स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे, त्यांना मानाने वागवलं पाहिजे. आज महिलांनी जगातील सर्व क्षेत्रामध्ये आपल्या बुद्धीच्या जोरावर, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मोहर उमटवली आहे. थेंबा थेंबामधून येथे सामर्थ्याचा जागर व्हावा, विश्वाच्या जनकल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा, स्त्री शक्तीचा जागर व्हावा. या महान विचारामुळे सरकारने सुद्धा स्त्रियांसाठी, महिलांसाठी अनेक योजना तयार केलेल्या आहेत. त्यातली पहिली योजना म्हणजे स्त्रियांना 30% आरक्षण सरकारी नोकरीमध्ये दिले जाते. त्यानंतर महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडर पुरवले जातात. त्यानंतर बचत गटांची स्थापना केली जाते आणि आत्ताचीच नवीन आलेली लाडकी बहीण योजना ही सुद्धा महिलांसाठी राबवलेली एक सुंदर आणि यशस्वी अशी योजना आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्त्रियांमध्ये असणारे हे गुण आपण सर्वांनी हेरले पाहिजेत आणि त्यांच्या गुणाची कदर आपण केली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला संधी मिळते, तसंच प्रत्येक महिलेलाही संधी मिळते. त्या संधीचं आपण स्वतः सोनं करून घेतलं पाहिजे. आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहोत. त्यामुळे आपल्यातील गुण ओळखून आपल्या गुणांचा योग्य विकास करणं हे आपल्या हातात आहे. विकास घडवणं हे आपल्या हातात आहे आणि म्हणूनच शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, नारी तुगे अशी भराव
नारी तुगे अशी भरारी फिरून पाहू नकोस माघारी ताकद तुझ्या मनगटात भारी तूच आहे नवदुर्गा नारी तूच आहे नवदुर्गा नारी. आजच्या या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.